बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी समोर येते। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलाय। चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्याने सैफवर हा हल्ला केल्याची माहिती मिळते। सैफ अली खानला सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि पोलिसांकडून आता या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय। इतकी सुरक्षा असतानाही सैफच्या घरात नेमका हा चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। आणि या संदर्भात न्यूज 18 लोकमतने काही सवाल उपस्थित केलेत, ते देखील आपण पाहूयात। हा चोर नेमका घरात शिरलाच कसा? वांद्र्यातील घरी सुरक्षा नव्हती का? आणि सुरक्षा रक्षक नेमके काय करत होते असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। तर चोर शिरला तेव्हा घरात इतर सदस्य होते का? आणि चोरीचाच हेतू होता की इतर काही प्रकरणातून हा हल्ला करण्यात आलेला आहे असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। जी घटना घडली आहे ती आपण पोलीस काय ऑफिशियल स्टेटमेंट करते त्याची सगळ्याची वाट बघूया। फॅमिलीची प्रायव्हसी ही खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून ऑफिशियल स्टेटमेंट येईल थोड्या वेळाने। एक ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं स्टेटमेंट आल्यावर बोलणं जास्ती सही आहे। सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये, पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस्तोवर आपण वाट बघूया असं मला यातलं काहीच माहिती नाही। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। स्नेहा, अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती मिळते। नेमका हा हल्ला कुणी केला, कसा झाला? पोलिसांकडून या संदर्भात काही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे किंवा त्याच्या घरच्यांनी काही माहिती दिली आहे का? काय अपडेट? नक्कीच काल रात्री अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। रात्री जवळपास 3च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। सैफ अली खानच्या राहत्या घरी चोर घुसला होता। त्यावेळी जे सैफ अली खानचे त्याच्याकडे काम करणारे जे नोकर आहेत त्या नोकरांना तेव्हा जाग आलेली होती। त्याचवेळी आरडाओरड सुरू झालेली होती आणि ही आरडाओरड सैफ अली खान यांच्या कानावर पडल्यानंतर सैफ अली खान त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्या चोराने त्या सैफ अली खान वरती चाकूने हल्ला केला। चाकूने हल्ला केल्यानंतर जो चोर आहे तो तिथून तुर्तास पळून गेलेला होता आणि त्यानंतर सैफ अली खान यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सैफ अली खान यांचे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सध्याची परिस्थिती स्थिर असल्याची त्यांची स्थिती जी आहे ती स्थिर आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु हा चोर जो आहे त्याला पोलिसांकडून शोधण्यात येत आहे। नेमका हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे की सुरक्षा रक्षक तिथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात तरी देखील अभिनेत्याच्या घरी चोरी होते आणि चोर तिथे घुसतो, हा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उपस्थित केलेला आहे। स्नेहा, जेव्हा ही चोरी झाली त्यावेळी सैफ अली खान यांच्या घरात नेमकं कोण कोण होतं या संदर्भात काही कळू शकलंय का? आणि हे चोर फक्त चोरीच्याच उद्देशाने आले होते की इतर काही त्यांचा हेतू होता या संदर्भात काही माहिती जारी करण्यात आलेली आहे का? सध्याची माहिती मिळत आहे त्यावरून तरी अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी सैफ अली खान उपस्थित होते। त्याचसोबतच त्यांचे जे नोकर आहेत तिथे जे काम करणारी मंडळी आहेत ते देखील उपस्थित होते। पहिली चोर आल्याची चाहूल जी आहे त्या नोकरांना लागली। स्नेहा, माफ करा, थोडंसं थांबवते। आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जे आपल्याला एक्सक्लुझिव्ह माहिती देतील। जितेंद्र, काय अपडेट? विषय असा घडलेला आहे की रात्री 1:30 वाजता ही दरोड्याच्या म्हणजे चोरीच्या ही सगळी घटना घडलेली आहे। खिडकीमधून प्रवेश केल्यानंतर आवाज आल्यानंतर सैफ अली उठल्यानंतर त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि या झटापटीमध्ये जे चोर आला होता त्यांनी चॉपरने सैफ अली खानच्या हातावर वार केलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या दोन्ही हाताला जखमा झालेल्या आहेत, त्याच्यावर स्टेचेस टाके टाकण्यात आलेले आहेत आणि ही सर्व घटना घडत असताना बाकीच्या कुटुंबातील जी सदस्य ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि नंतर हा जी चोर आला होता ते नंतर झटापटीमध्ये नंतर ते पळून गेलेला आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की या इमारतीमध्ये सिक्युरिटी कुठल्या ठिकाणी होती, मग त्यांनी सिक्युरिटीने या चोर पकडण्याचा प्रयत्न का केला नाही याचा शोध आता पोलीस घेत आहेत। परंतु आपल्याला आता माहिती मिळालेली आहे की रात्री 1:30च्या सुमारास चोराने खिडकीतून प्रवेश केला। आवाज आल्यानंतर
सैफ अली खान उठले आणि त्यांनी त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हातावर या चोराने चाकूने वार केले. त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. बरं जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खानवर हा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे. धक्कादायक घटना पाहतोय. हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलाय. चोरीच्या उद्देशानं काही चोर घरात शिरले होते आणि अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केल्याची माहिती मिळते. सैफ अली खानला सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. सैफ अली खानच्या हातावर जखमा झाल्या असल्याचं कळतं आणि त्यामुळे त्यांना टाके देखील पडलेले आहेत. पोलिसांकडून आता या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय. मात्र इतकी सुरक्षा असतानाही सैफच्या घरात नेमका चोर शिरलाच कसा याचाही तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय. सैफच्या मानेवर देखील 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती मिळते. सैफ अली खानला सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. चोरीच्या उद्देशानं हे चोर घरात शिरले होते आणि अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केला. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केलाय. या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला जखम झालेली आहे. सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झालेली आहे आणि हातावर देखील काही वार करण्यात आले असल्याचं कळतंय. हातावर देखील सैफच्या टाके पडलेले असल्याचं कळतंय. लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना आपण पाहतोय. चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलाय. तर काही चोर चोरीच्या उद्देशानं सैफ अली खान यांच्या घरात शिरले होते आणि अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केला. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केलेले आहेत. तर या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झालेली आहे. सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याची माहिती मिळते. हातावर देखील वार करण्यात आलेले आहेत. हातावर देखील टाके पडले असल्याचं कळतंय. लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय. मात्र इतकी सुरक्षा असतानाही हा चोरटा घरात शिरलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. नेमका चोर घरात कसा शिरला याचाही तपास आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं देखील सांगण्यात येतंय. मात्र हा चोर नेमका घरात शिरला कसा हा महत्त्वाचा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. वांद्र्यातील घरी सुरक्षा नव्हती का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आणि चोरीच्या उद्देशानं हा चोर घरात शिरला होता असं देखील कळतंय. या अज्ञात चोरट्यानं सैफवर हल्ला केल्याची माहिती आहे. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केलेले आहेत. या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला गंभीर जखम झालेली आहे. साधारण 10 सेंटीमीटरपर्यंतची सैफच्या मानेवर जखम झाली असल्याचं कळतंय. त्याच्या हातावर देखील काही वार करण्यात आलेले आहेत आणि हाताला देखील टाके पडले असल्याचं कळतंय. आणि आता पुन्हा एकदा जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, आतापर्यंतचा काय नेमका घटनाक्रम होता, काय काय झालेला आहे, सविस्तररित्या सांगा. नक्कीच रात्रीच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला होता. हा जो हल्ला आहे तो एका अज्ञात चोराकडून झालेला होता आणि त्यावेळी सैफ अली खान घरामध्ये उपस्थित होते आणि त्याच दरम्यान त्यांचे जे काम करणारे जे नोकरदार वर्ग होते ते देखील उपस्थित होते. पहिली जी चोरीची चाहूल आहे ती नोकरांना लागली आणि त्यानंतर त्या ठिकाणी अभिनेता सैफ अली खान हा पोहोचला आणि त्यानंतर पोलिसांकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्या अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच दरम्यान अभिनेता सैफ अली खान आणि जो अज्ञात व्यक्ती आहे जो चोर आहे त्याच्याकडून बाचाबाची त्यांच्यामध्ये झालेली होती आणि त्यानंतर त्या चोराने अभिनेत्याला सैफ अली खान याला जखमी केलं आणि त्या सैफ अली खान याच्यावरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. डॉक्टरांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे सैफ अली खान याची जी स्थिती आहे ती सध्या ठीक आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. स्नेहा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. सैफ अली खान हे उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात. निश्चितच तिथे CCTV कॅमेरे असतील. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये किंवा काही कैद झालेलं नाही आहे का, किंवा तिथे सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते का?
मुख्य प्रश्न तर हाच उपस्थित केला जात आहे की कोणत्याही अभिनेत्याचा जे निवासस्थान असतं तिथे मोठ्या प्रमाणावरती बॉडीगार्ड उपस्थित असतात, सुरक्षा रक्षक असतात, परंतु यावेळी जेव्हा चोरी घडली रात्रीच्या वेळी तेव्हा कोणच कसं उपस्थित नव्हतं त्यावेळी, हा देखील प्रश्न उपस्थित केला गेला आहे. परंतु अद्यापही या संदर्भात माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही देखील अभिनेत्याच्या घराजवळ असतात, परंतु या सीसीटीव्ही मध्ये देखील काही कैद झालेलं आहे का याची देखील अद्याप तरी माहिती मिळत नाहीये. पोलिसांकडून देखील तपास जो आहे तो सुरू आहे. जो अज्ञात व्यक्ती आहे ज्याच्याकडून घुसखोरी करण्यात आलेली आहे त्याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे. स्नेहा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळी हा चोर घरात घुसला त्यावेळी चोरीच्या उद्देशानं तो घरात घुसला होता असं बोललं जात आहे, त्यामुळे सैफ अली खानच्या घरात चोरी झाली का आणि यावेळी इतर सदस्य कोणी उपस्थित होतं का, या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे? मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा चोर घरात घुसला होता तेव्हा पहिली जी चाऊल होती ती नोकरदार वर्गाला लागली होती आणि त्यानंतर आरडाओरड जो आहे तो सुरू झालेला होता आणि आरडाओरड सुरू झाल्यानंतर त्याच वेळी अभिनेता सैफ अली खान देखील पोहोचला होता. परंतु त्याच सैफ अली खान सोबतच आणखी त्याची पत्नी करीना कपूर हे सर्व मंडळी जे आहेत ते उपस्थित होते की नाही या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती अद्यापही पोहोचू शकली नाही. मला याची माहिती नाही. आता पोलीसचं ऑफिशियल तुम्ही स्टेटमेंट माहिती घेतलेली ताई येते, प्रयत्न करते मी. नाही एकंदरीत काय घटना घडली होती? घटना काय घडली माहिती नाही, पण फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट येईल पुढच्या काही काळात. सैफ अली खानला कुठं कुठं लागलेलं आहे? मला नाही माहिती. चालत जायचंय? चला चला. ताई काय थोडक्यात मला खरंच माहिती नाही. बरं, अशा वारंवार घटना घडतायत मुंबईमध्ये आणि याच्या संदर्भात अजून पोलीस गांभीर्याने दखल घेत नाही. नाही दखल तर घ्यावीच लागेल ना, न म्हणून कसं चालेल? आपण बघितलंय की घटना जर घडायच्या नसते तर पोलिसांनी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, परंतु हा घटना वारंवार का म्हणून सांगते, इम्पल्सिव्हली रिॲक्शन द्यायच्याऐवजी सगळी माहिती घेऊया. काय सिक्युरिटीची पोझिशन त्यांच्या घरी आहे या सगळ्याची माहिती घेऊन पोलीस पण ऑफिशियल स्टेटमेंट करेल. एक अर्धा एक तास थांबूया. आपण घाईघाईनी काहीतरी चुकीची माहिती घेऊन कन्फ्युजन करण्यापेक्षा सगळी माहिती घेऊ, फॅमिलीकडून घेऊ, पोलीस ऑफिशियल स्टेटमेंट करेल, मगच बोलणं जास्ती संयुक्त. आपण कोणाशी संपर्क साधला? माझा कोणाशी संपर्क झालेला नाही. तर आपण बघतोय की एकंदरीत ज्या पद्धतीने मुंबईमध्ये हल्ला झाला होता आणि त्या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संपर्क साधलेला आहे, परंतु संपर्क साधून आता त्याची माहिती घेतल्यानंतर ते सविस्तर बोलणार आहेत. तर जितेंद्र जाधव यांनी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया जाणून घेतली. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलेला आहे. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यानं सैफवर हा हल्ला केल्याची माहिती मिळते. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केला आणि या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झालेली आहे. सैफच्या मानेवर साधारण 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याची माहिती मिळते. दरम्यान चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं. लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि पोलिसांकडून आता या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय. इतकी सुरक्षा असतानाही सैफच्या घरात नेमका चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची माहिती मिळते. हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलेला आहे. चोरीच्या उद्देशानं हा चोरटा घरात शिरला होता आणि सैफवर त्यानं हल्ला केला. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केला आणि या हल्ल्यात सैफच्या मानेला देखील जखम झाली असल्याचं कळतंय. सैफच्या मानेवर साधारण 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याची माहिती मिळते. दरम्यान या चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं आणि लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आले. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जातोय. इतकी सुरक्षा असतानाही खरं तर सैफच्या घरात हा चोर शिरलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. याचाच तपास पोलीसही घेत आहेत आणि यावेळी सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते का हा देखील एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आल्याची ही धक्कादायक घटना आपण पाहतोय. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याला सध्या उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
साधारण मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली आहे। वांद्रे इथल्या राहत्या घरात सैफ अली खानवर चोरानं चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। आरोपीच्या शोधासाठी आणि अटकेसाठी अनेक पथकं देखील तयार करण्यात आली असल्याचं कळतंय। दरम्यान सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना आणि त्यांची मुलं सध्या सुरक्षित असल्याची देखील माहिती मिळते। नाही, मला काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल। कारणावरून काहीच मला माहिती नाही। ताई, पण बाकीचे सगळेजण सुरक्षित आहेत घरामध्ये, काय बोलणं झालं तुमचं? हो, म्हणजे मला खूप कमी माहिती आहे, त्याच्यामुळे उगाच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही। पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ दे। पण ताई, या घटनेकडे कसं पाहता? अतिशय हे थेट घरामध्ये हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना। कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं, म्हणजे मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स, पण असावंच। या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांशी म्हणजे अर्थात त्यांच्याशी बघूया ना, बोललात? ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचं पण आणि पोलीसचं, मग बघूया। ताई, तुम्ही आता कुणाशी संवाद साधला? त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का? नाही, कारण मी सगळ्यांचं लक्ष- सदानंद सोळेंशी बोलत होते। त्यांनी माहिती घेतली नाही, सदानंद सोळे न्यूयॉर्कमध्ये आहेत। तुम्हाला म्हणजे कुटुंबियांशी बोललात तुम्ही सैफ अली खान यांच्या? आणि काय सध्या म्हणजे सदानंद न्यूयॉर्कमध्ये आहे आणि मी सदानंदशी फोनवर बोलतो। ठीक आहे, थँक्यू। आणि आता एक मोठी बातमी, अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। घरात शिरलेल्या चोराकडून हा चाकू हल्ला करण्यात आला असल्याचं कळतंय। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलाय। त्याच्या घरात एक चोर शिरला होता आणि त्या चोराकडूनच सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आणि धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। घरात एक चोर शिरला आणि या शिरलेल्या चोरानंच सैफ अली खानवर चाकू हल्ला केला असल्याचं कळतंय। दरम्यान सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। अतिशय धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। त्याच्या घरात एक चोर शिरला होता आणि या घरात शिरलेल्या चोराकडूनच चाकू हल्ला केला असल्याचं कळतंय। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि पोलीस याबाबतचा अधिक तपास घेतच आहेत। मात्र अतिशय धक्कादायक बातमी, सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। घरात शिरलेल्या एका चोरानं त्याच्यावर चाकू हल्ला केला असल्याचं कळतंय। दरम्यान त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।